नरसापूर अत्याचार प्रकरणी चिमुकलीला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली। भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नरसापूर इथं घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेतील चिमुकलीला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंभीर आहेत। त्यामुळे आम्ही नरसापूरच्या चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी पुढाकार घेऊ असं कृष्णराज महाडिक म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाच्या बचतीबरोबरच खर्चात काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे। त्यांच्या आवाहनानुसार इंधन बचत करणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले। नरसापूर में जी घटना झाली त्याच दिवशी आमचे सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा संपूर्ण विषय अतिशय गांभीर्याने आम्ही सर्वांनीच समजून घेतला। मुळात आम्ही युवा मोर्चा म्हणून येणाऱ्या काळात आम्ही जे विषय घेत आहेत त्यामध्ये दोन आम्ही प्रामुख्याने विषय घेणार आहे। महिलांची युवतींची सुरक्षा आणि त्याचबरोबर ड्रग्सचा वापर जो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। आम्ही पोलीस प्रशासनाला ह्या दोन्ही विषयांवरती आम्ही त्यांच्यावर बसून चर्चा करणार, कारण अनावश्यक खर्चामध्ये खरं तर त्यामध्ये प्रामुख्याने एक जी गोष्ट आहे की बाबा इंधन बचत आणि त्यामध्ये गाड्यांचा जर प्रवास तुमचा असेल तर त्याचं प्रमाण कमी करा। पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स प्रमोट करण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि तीच गोष्ट मनामध्ये ठेवून आम्ही पुण्यामध्ये, सांगलीमध्ये आणि आजसुद्धा सोलापूरमध्ये त्याचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। पुण्यामध्ये असताना आम्ही संपूर्ण EV टू व्हीलर्सचा प्रवास केला, मेट्रोमधनं प्रवास केला। आज ह्या शहरांमध्ये जरी मेट्रो उपलब्ध नसेल परंतु आम्ही EV गाड्या घेऊन आता प्रवास करतोय। त्यामुळे एकत्रित आमची संपूर्ण युवा पिढी ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये सक्रियपणे काम करत आहे। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष विजय कुलथे यांची उपस्थिती होती।